वयाच्या 13व्या वर्षापासून एक नृत्यांगना आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. होय, कोमल दळवी तिचं नाव आहे. कोमलच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नितीन बनसोडे व मंगला बनसोडे यांच्या तमाशामध्ये गेली अनेक वर्षांपासून ती कार्यरत आहे. आपल्या वेगळ्या आणि हटके डान्सच्या जोरावर तिने रसिक मनावर राज्य केलं आहे. बनसोडेंचा तमाशा आता 19 मे रोजी या सीझनचा शेवटचा कार्यक्रम होणार आहे आणि या वर्षी या तमाशाने तब्बल 250 शो केले आहेत. लाखो फॉलोअर्स असलेली कोमल हिच्याशी बातचीत केली आहे आपण. एक्सक्लुझिव्ह पहा. वयाच्या किती वर्षापासून काम करते तमाशा? 13 वर्षाची. आता वय किती? आता 22. तो तमाशा आहे आपला नितीन कुमार बनसोडे आणि मंगलताईचा. तर खूप मोठं नाव झालं आहे. त्यामध्ये कोमलचं पण नाव मोठं झालं आहे. फॉलोअर्स वाढलेत. कसं वाटतंय? खूप छान वाटतं जेव्हा प्रेक्षक माझ्या नावाने ओरडतं ना, जेव्हा माझी एंट्री होती तेव्हा असं वाटतं की आपण डान्स शिकलो तर आपली काहीतरी प्रगती झाली. हां हां. कोमलची एक वेगळी स्टाईल आहे नाचण्याची. ती स्टाईल नेमकी कुठं शिकली काय? इथंच शिकले तमाशामध्येच. जेव्हा सगळे पुढे जायचे तेव्हा मी माझे एकटी डान्स करत बसायची. तुमची बहीण, मोठी बहीण रमा, मग त्यांची काय म्हणजे त्यांच्याकडून शिकलात का काय? हो, जेव्हा माझं लहानपणी फर्स्ट सांगितलं तर तेव्हा तिनं सगळी कोरिओग्राफी केली. परत जे नाटक काम असतं नाट्य त्याच्यामध्ये बोलायला काशींनी शिकवलं. आज नितीन कुमारबरोबर काम करताना सुरुवातीला टेन्शन असेल, पण आता मनमोकळेपणाने डान्स करताय, काय सांगा? हो, पहिल्यांदा नाही का टेन्शन येतं त्याच्याबरोबर डान्स करायचं म्हटल्यावरती. आणि आता काय वाटत नाही, आता सवय लागून गेली ना, त्यामुळे आता काय वाटत. लोक एवढं कोमल करतात एंट्री झाल्यानंतर, काय नेमक्या भावना असतात? खूप छान वाटतं. असं वाटतं अजून जेव्हा ज्या फोर्समध्ये जातो डान्स करायला त्याच्यापेक्षा ते जेव्हा आवाज ऐकतो स्वतःचं नाव असतं तेव्हा असं वाटतं अजून फोर्सने डान्स करावा, अजून काहीतरी वेगळं करावं. इतर वेळी जेव्हा तमाशा नसतो किंवा घरी असता तुम्ही, त्यावेळेस पण ऑफर येत असेल ना कुठेतरी ऑर्केस्ट्रामध्ये किंवा डीजेमध्ये किंवा? हो, तेव्हा पण ऑर्केस्ट्रा वगैरे डीजे शो करत. तेव्हा करत का? हो. तुझे जे फॅन आहेत, खूप सारे फॅन आहेत आज महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर देखील, त्यांना काय सांगशील?